भारतात लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे शेतमालाला मागणी वाढतीये, पण शेतकऱ्यांचा माल कधी कधी बाजारात पोहोचण्याआधीच खराब होतो. आता यावर उपाय काय तर सांगते. यावर उपाय म्हणजे स्मार्ट साठवणूक तंत्रज्ञान, आणि यामध्ये सर्वात कमाल टेक्नॉलॉजी म्हणजे पुसा झिरो एनर्जी कूल चेंबर. हे विकसित केलंय दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेने. नावातच झिरो एनर्जी आहे, म्हटल्यावर विजेचा शून्य वापर. वीज न वापरता तुम्ही फळं आणि भाज्या 10 ते 15 दिवस ताज्या ठेवू शकता. आता हे चेंबर कसं बनवलं जातं ते आपण पाहूयात. हे चेंबर विटा आणि वाळूचा वापर करून बांधलं जातं. या दुहेरी भिंती असतात. दोन भिंतींच्या मध्ये स्वच्छ आणि जाडसर वाळू भरली जाते. चेंबरच्या आतील तळभाग हा पक्का केलेला असतो. चेंबरच्या वरच्या भागासाठी लाकडी किंवा बांबूचा सांगाडा बनवून त्यावर गोंडपाटाने आच्छादन केलं जातं, आणि या गोंडपाटावरही पाणी शिंपडण्याची व्यवस्था असते. आता हे चेंबर कसं काम करतं हे आपण जाणून घेऊयात. हे चेंबर बाष्पीभवन शीतलन तत्वावर चालतं. दुहेरी विटांच्या भिंतींमध्ये ओल्या वाळूचा थर असतो. जेव्हा वाळूवर पाणी टाकलं जातं तेव्हा बाष्पीभवनासाठी उष्णता चेंबरच्या आतून घेतली जाते, आणि आतलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा 10 ते 15 डिग्री सेल्सिअसने कमी होतं, ज्यामुळे सापेक्ष आर्द्रता 90% टिकून राहते. म्हणजेच भाज्या आणि फळं जास्त काळ ताजे राहतात. याचा फायदा काय तर वीज लागत नाही, बांधकाम खर्च खूप कमी होतो, फळं भाज्या 3 ते 14 दिवस ताज्या राहतात, नासाडी कमी होते, ज्यामुळे फळभाज्यांचं वजन कमी होत नाही, त्यामुळे चांगला बाजारभाव मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक आहे. याचे काही तोटे देखील आहेत. ते म्हणजे चेंबर्सची साईज छोटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवणूक करता येत नाही. चेंबर नेहमी ओलं ठेवावं लागतं. दीर्घकालीन स्टोरेजसाठी याचा वापर होत नाही. याचा वापर टोमॅटो, भेंडी, मिरची, गाजर, फुलकोबी, केळी, पपई यांसारख्या फळे आणि भाज्यांच्या साठवणुकीसाठी होतो. विजेची समस्या असलेल्या भागांसाठी हे वरदानच असल्याचं बोललं जातं.